ठाकरे बंधूंचा फोकस चुकतोय अशा शब्दात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या सभेवर टीका केली। भावनिक बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करतात, ठाकरे बंधू विकासाचा अजेंडा बाजूला करतात असं देखील बावनकुळे म्हणतात। भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करून मतदानाची प्रक्रियेमध्ये विकासाचा अजेंडा बाजूला करायचा आहे। पण राजसाहेब किंवा उद्धवजींना मी वारंवार सांगतो, ते चुकतायत, त्यांच्या प्रचाराची भूमिका चुकतायत, प्रचाराचा फोकस चुकतायत, त्यांची पार्टी किंचित होत चालली। याचं कारण असं आहे, प्रचाराचा दिशा चुकताय आणि म्हणूनच त्यांची अधोगती होत आहे। यासोबतच ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस असं कॅप्शन देत अमित साटम यांनी राज ठाकरे यांचा अदानींसोबतचा एक फोटो पोस्ट केलाय। तर काल राज ठाकरे यांनी आपल्या संयुक्त सभेतून अदानींवर निशाणा साधला होता आणि त्यानंतर आता भाजपकडून जोरदार टीका या सभेवर होते। यातच आता अमित साटम यांनी राज ठाकरे यांचा अदानींसोबतचा फोटो पोस्ट करत ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस असं कॅप्शन या फोटोला दिलंय। अमोल मिटकरी यांनी फडणवीस अजित पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर दिले। अजित पवार पिंपरी चिंचवड पालिकेचे शिल्पकार आहेत असं अमोल मिटकरी म्हणतात। अजितदादांबद्दल गैरसमज करून दिला, बातम्या पेरल्या म्हणून फडणवीसांना सांगितलं गेले, निकालांती सगळं स्पष्ट होईल असं देखील मिटकरी म्हणाले। अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं, अजितदादा बोलतात। ऑलरेडी हे ठरवलं होतं की आपण वेगवेगळे लढतो आहोत आणि मी असं सांगितलं होतं की जिथे आपण लढतो तिथे आपण मैत्रीपूर्ण लढती असं समजूया आणि एकमेकावर एकमेकाच्या पक्षावर टीका करू नये। मी आत्तापर्यंत तो संयम पाहिला आहे, त्यांचा संयम थोडा ढळला आहे। कदाचित निवडणुकीतली परिस्थिती पाहून दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय, त्यामुळे ते बोलतायत, पण 15 तारखेनंतर नाही बोलणार। तिथली वाढलेली गुंडागर्दी, तिथे झालेला मोठ्या प्रमाणातला भ्रष्टाचार हा भस्मासुरासारखा राक्षसी प्रवृत्तीनं त्या ठिकाणी केला गेला आणि ती लाईन धरून अजितदादांनी ज्यावेळेस पत्रकार बांधवांना तशी उत्तरं दिली, त्याचा अन्वयार्थ काढून माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत त्याच्या वेगळ्या पद्धतीनं बातम्या पेरल्या गेल्या आणि त्यावर ते बोलले। तर निकालाच्या अंती हे चित्र स्पष्ट होणार की कामाचा माणूस कोण आहे, लोकांनी कोणाला कौल दिलाय, जनता झुंडशाहीला बळी पडली की विकास कामाला प्राधान्य दिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।